नमस्कार मंडळी, मी आलोय ठाण्यात आणि ठाण्याच्या अगदी महत्त्वाच्या ठिकाणी. इकडच्या बाजूला गडकरी रंगायतन आहे आणि इथे एक नाना नानी पार्क. हे ठिकाण यासाठी निवडलं की मुंबईत जाण्याआधी ठाण्यात जरा थांबून बाकी गोष्टी तपासाव्या, यासाठी मी इथे आलोय. ठाण्यात काही गमतीशीर गोष्टी दिसल्या. नाना नानी पार्कवर हा निवडणुकीत लावलेला बोर्ड दिसला. पैसे वाटायला आले तर घ्या, या नालायकांनी देश लुटलाय, हीच वेळ आहे आता यांना लुटायची, आपल्या देशाचे पैसे परत त्यांच्याकडून घ्या आणि डुंगणावर लात मारून हाकलून द्या. ठीक आहे, लोकांची आपापली प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाची इच्छा. निवडणूक झाली आहे, निवडणूक संपली आहे आणि मी या तलाव पाळीच्या ठिकाणी आलोय. ठाणे हे तलावांचं शहर आहे. खूप सुंदर सुंदर तलाव ठाण्यामध्ये आहेत. त्यापैकीचा हा एक. याच तलावाच्या काठावर गडकरी रंगायतन आणि अनेक इमारती, अनेक ठिकाणं आहेत. मी हे तलाव निवडण्याचं कारण असं आहे की मुंबईत जाण्याआधी मला असं वाटलं की ठाण्यातल्या तलावांना बघावं. ते यासाठी बघावं की मला तो चित्रपट आठवला ज्याच्यामध्ये आनंद दिघे एक गोष्ट बोलतात आणि ती गोष्ट म्हणजे समुद्राच्या काठावर बसून की तुमच्या ठाण्याच्या नशिबात समुद्र नाही, असं वाक्य ऐकल्यावर आनंद दिघे म्हणतात की समुद्राच्या नशिबात माझं ठाणे नाही, असं ते आनंद दिघेंचं वाक्य आहे. मला वाटलं निवडणूक झाल्यानंतर आता समुद्राच्या नशिबात सुद्धा ठाणे येणार आहे की काय, त्या तलावाचं रूपांतर समुद्रात झालंय की काय हे बघायला मी इथे आलो आहे. भीती तशीच वाटते, कारण निवडणुका संपल्यात, मनपाच्या निवडणुका संपलेल्या आहेत, निकाल लागलेले आहेत. मुंबई भाजपनं जिंकलेली आहे, भाजप सेना युतीनं जिंकलेली आहे, ठाणे भाजप सेना युतीनं जिंकलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये एक भीती जी घातली गेली होती ती भीती म्हणजे मुंबई जर भाजप सेनेच्या हाती गेली तर मुंबईचे लचके तोडणार, मुंबई कापणार आणि ती गुजरातला जोडणार. मुंबई जर गुजरातला कापून जोडले गेली तर मुंबईतल्या जागेचं काय? साहजिक आहे, मुंबईतला अरबी समुद्र आपल्या शाखांना विस्तारत, आपल्या लाटांना विस्तारत मुंबईच्या कापलेल्या भूभागावरून पुढे 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 सरकेल आणि तो ठाण्यापर्यंत येईल. आणि मग आनंद दिघे म्हटल्याप्रमाणे समुद्राच्या नशिबात देखील त्यांचं ठाणे येईल. पण मला तसं काही झालेलं दिसलं नाही. अजून इथे तलावच आहे, समुद्र काही आलेला नाहीये. मुंबईचे लचके तोडणार, मुंबई संपणार, हे ऐकता ऐकता आता मला भीती वाटायला लागली होती की आता माझ्या मामाचा मुलगा मुंबईत आहेत, माझे अनेक नातेवाईक मुंबईत आहेत, माझे मित्र मुंबईत आहेत. त्यांना भेटायला जायचं तर मला मुंबईत जावं लागेल की गुजरातला जावं लागेल की थेट मुंबईला नेऊन व्हेनेझुएलात नेऊन ठेवणार आहेत. मी विचार केला, मुंबईत जाऊन धक्का सहन करण्यापेक्षा आधी जरा ठाण्यात थांबू आणि ठाण्यात थांबून याचा अंदाज घेऊ की नेमकं मुंबई सोबत काय घडणार आहे. ना ठाण्यापर्यंत समुद्र आलाय म्हणजे अजून मुंबई जागच्या जाग्यावर आहे, ना ठाणे तिकडे सरकलाय म्हणजे ठाणेही जाग्यावर आहे, ना गुजरात तिकडे सरकलाय, ना मुंबईतली माणसं व्हेनेझुएलात गेली, ना गुजरात ना मुंबईचं राष्ट्रीय अन्न फाफडा जिलेबी झालाय. असं काहीही घडलेलं नाही. निकाल लागून बरेच दिवस झालेत. आता 2-4 दिवसामध्ये नोटिफिकेशन येईल आणि या नोटिफिकेशन नंतर कदाचित या सगळ्या शहरांची महापौर पण ठरली जातील. असं काहीही होत नसताना ज्या गोष्टींची ओरड आपल्याकडे होत असते की अमुक होणार तमुक होणार, तसं काही घडलेलं नाहीये. माझे नातेवाईक अजून कदाचित जागेवर असतील की काय ते कुठे त्यांचं नागरिकत्व गुजरातकडे सरकलं का अजून कुठे सरकलं हा प्रश्न नाहीये. मला वाटलं होतं कदाचित जरा बसून बोलतो, लिओ वराडकरकडे जावं लागेल की काय आणि तिथे जाऊन मला आयरिश नागरिकत्व स्वीकारावं लागेल की, कारण मुंबईत गेल्यावर करणार काय ना, फार मोठा प्रश्न आहे तो. तर मुंबई जागेवर आहे, ठाणे जागेवर आहे, अजून कोणीही लचका तोडलेला नाहीये, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अशा शब्दांचा मारा करून मुंबई तोडली, मुंबई जोडली असं बोललं जातं. पण ते खरंच घडतं का? खरंच असं काय होत असतं का? अजिबात नाही. या सगळ्या राजकीय वल्गना लोकांना फसवण्यासाठी असतात, भुलवण्यासाठी असतात. मुंबई कुठे जाणार नाही, तिला महाराष्ट्रापासून कुणी विभक्त करणार नाही.
ती महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची राहील, मराठी माणसांची आहे, मराठी माणसांची राहील. मुंबईतला विकास, मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात ना. मग तो होत असताना या लोकांना त्रास का वाटत होता? ती जी बोर्ड आपण बघितली ना, जी आता पैसे वाटायला आले तर घ्या, त्या नालायकांनी देश लुटलाय, हे कोण दिले असतील असं तुम्हाला वाटतं? कोण लुटलाय आतापर्यंत देश? कोण लुटलाय आतापर्यंत, ओरबाडलाय आतापर्यंत या सगळ्या महानगरांना? आणि काय होत आहे सामान्य मुंबईकरांना, सामान्य ठाणेकरांना काय वाटतंय? त्यांना असं वाटतंय की तुटलोत, लुटलोत, संपलंय सगळं? असं अजिबात वाटत नाहीये. तुम्ही बघा, जरा दाखवा पावले, सगळीकडे दाखवा. माणसं निवांत फिरतायत, भटकतायत, इकडे तिकडे जात आहेत, कोणाला कोणतीही अडचण नाही. मुलं, मुली, गाड्या, पार्क केलेल्या गाड्या निसंकोचपणे तिथे उभा आहेत. आणि हे सगळं अगदी निवांतपणे चालू असताना अफवा पसरवणाऱ्या लोकांचं काय करावं? खरं तर मी पॅनिक होऊन माझ्या नातेवाईकांना कॉल केला होता. अरे तुम्ही आहात ना मुंबईत, की हलवलंय तुम्हाला गुजरातला? मला वाटलं होतं आता माझा मोबाईल नंबर हा रोमिंग मध्ये निघून जाईल आणि मला मुंबईच्या ऐवजी गुजरातचं नेटवर्क वापरावं लागेल. तसं काहीही घडलेलं नाहीये. ना समुद्र ठाण्यापर्यंत आलाय, ना मुंबई कुठे उचलून नेली आहे, ना तशी कोणती करवत आहे, काही घडलेलं नाहीये. म्हणजे गोविंद गोपाळ हे दोघे बंधू सारखं उद्धवराज हे दोघे बंधू काय अफवा पसरवत होते, तोडणार, जोडणार, मारणार, हे करणार, या सगळ्या अफवा आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या नव्या अफवा पसरवायच्या आणि लोकांना बदनाम करायचं. सगळा प्रकार लोकांच्या लक्षात येतोय. ठाणे जाग्यावर आहे, मुंबई जाग्यावर आहे, समुद्र अलीकडे आलेला नाहीये की अजून काही घडलेलं नाहीये. याच सगळ्या खोटेपणाला ओळखता आलं पाहिजे, यासाठी मी हा प्रवास करतोय. आणि ठाण्यातून अजून काही बऱ्याच गोष्टीची माहिती मी तुम्हाला करून देणार आहे. ठाण्यातलं राजकारण, मुंबईतलं राजकारण, ठाण्यात काय घडतंय, भाजप सोबत काय घडतंय, शिवसेनेसोबत काय घडतंय, उद्धव ठाकरेंच्या सोबत काय घडतंय, हे सगळं जाणून घ्यावं लागेल. उद्धव ठाकरेंची ठाण्यातील अवस्था तर भीषण आहे. इथे एकनाथ शिंदेनी आपलं वर्चस्व गाजवलंय, भाजपही शक्तिशाली पक्ष म्हणून पुढे आलाय. या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत अजून काही भागांच्या मध्ये. तूर्तास मी आता मुंबई जातोय, मुंबईतच जातोय, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत जातोय, तेवढं लक्षात ठेवा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज